रुकडी इथल्या सर्वसामान्य कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी पडल्यानं तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं. तिच्या आईनं उपचारासाठी तिला इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणलं. त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज पाटील यांनी या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ते उपचार आणि सुविधा नसल्याचं सांगत त्या मुलीला खासगी रुग्णालयाची चिठ्ठी देऊन त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं. परंतु त्या ठिकाणी उपचारासाठी 10,000चा खर्च अपेक्षित असल्याचं सांगितल्यानंतर मुलीच्या आईनं याबाबत आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यावर आमदार आवाडे यांनी थेट रुग्णालय गाठलं आणि डॉक्टर पाटील यांची कान उघडणी करत परवाना रद्द करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आमदार आवाडे यांनी आज थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करत कारवाईची मागणी केली. त्यानुसार आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर SD सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉक्टर सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर आदींनी रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. चौकशीसाठी उपसंचालक डॉक्टर SD सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉक्टर सरिता थोरात आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर यांच्या त्रिसदस्यीय समितीनं सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे जबाब नोंदवून घेतले असून प्राथमिक चौकशीअंती आवाडेंनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलंय. त्यानंतर डॉक्टर पाटील यांना दुपारपासून कार्यमुक्त करण्यात आलंय. येत्या 2 दिवसात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली आहे. या घटनेमुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असं दिसलंय, परंतु ही त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यावर मात्र त्याला आम्ही पूर्णपणे ग्राह्य धरू. तूर्त सदर सूरज पाटील हे ऑर्थोपेडिशियन आहेत, निष्णात सर्जन आहेत, परंतु काही त्यांच्या निष्काळजीपणामुळे, मला असं वाटतंय निष्काळजीपणामुळे त्यांनी ऑपरेशन थोडंसं टाळलेलं आहे. तर त्या दृष्टीने आमदार साहेबांच्याही निदर्शनास आलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले होते. कॅबिनेटपर्यंत हा प्रश्न गेल्या कारणाने आज त्यांना कार्यमुक्त करत आहेत.